नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. 11 मतदारसंघामधलं आज परत मतदान पार पडलं आहे. बऱ्यापैकी आता संपत आलं आहे, म्हणजे 54% काहीतरी मतदान झालं. तर आता काही लाईनीत उभारले असतील ते पुढं मागं होईल, परंतु अंदाज बांधायला काही अडचण नाही. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुती याच्यामध्ये थोडं आघाडीवर जाईल. आता जसं पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, सगळ्या भागातले थोडे थोडे आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यात आपण ओळीनं बघितलं तर पुण्यापासून आपण बघितलं तर पुण्यातलं मोहोळ आणि धंगेकर आणि वसंत मोरे असं त्रिकूट आहे ते. पण वंचितचे वसंत मोरे आहेत. मग इथं आत्ता मतदान जे झालं, म्हणजे ह्यांचे जे काही धंगेकरांचा भाग असेल, कसबा वगैरे असेल, इथं जास्त मतदान होतं. साधारण 5 वाजेपर्यंत त्यांची आघाडी होती, 51% वगैरे असं मतदान होतं त्यांचं. मग ते आणि आघाडी घेतलीही असेल. कोथरूड भाग, पर्वतीचा काही भाग, वडगावशिरी असेल, शिवाजीनगर असेल, मग एकंदर सगळे भाग बघितले तर मतदान बऱ्यापैकी 3 वाजेपर्यंत कमी होतं. पुणे मतदारसंघातलं असं ते वातावरण होतं. पण नंतर ते वाढत गेलं. आणि मोहोळ आता मतदानाच्या पूर्वी आपण जर का विश्लेषण करायचं म्हटलं तर मोहोळ हे नक्कीच आघाडीवर होते. पण आत्ताच्या काळात धंगेकरांनी मतदान ज्या पद्धतीनं ओढलं, मतदान ज्या पद्धतीनं होत होतं, स्वारगेट आधी इकडचा भाग बघितला तर बऱ्यापैकी धंगेकर आघाडीवर तिथं दिसले. पण सगळीचकडं आघाडीवर आहेत असं म्हणता येणार नाही. एकंदर जनरल सगळं बघितल्यानंतर मोहोळच तिथं त्या ठिकाणी घासून तर काय विना महायुतीची सीट बसू शकेल असं अंदाज बांधायला काही हरकत नाही. हा पुण्याचा झाला. पुण्यानंतर आपण जाऊ शिरूरकडं जाऊ. शिरूरमध्ये आपण जर का बघितलं तर ते फार गाजते ना सध्या. शरद पवार आणि त्या ठिकाणी अमोल कोल्हे जवळजवळ ते निवडून आलेतच. अशा पद्धतीचं जे मतदानाच्या पूर्वीचं वारं होतं. परंतु आढळराव हे अजितदादांची सीट त्या ठिकाणी जबरदस्त आहे. त्यांनी टक्कर चांगलीच दिली आहे म्हणायला काही हरकत नाही आत्ता मतदान बघितल्यानंतर. आणि आढळरावनी ज्या पद्धतीनं अजितदादा पवार आणि या सगळ्यांनी यंत्रणा राबवली ती नक्कीच कौतुक करण्यासारखी आहे. त्यामुळे कोल्हेंना कुठंतरी आता तुल्यबळ उमेदवार मिळाला हे मतदानामधनं दिसून आलं. त्यामुळे आढळरावसुद्धा तिथं सीट लागू शकते अजितदादांची, अशी अवस्था 11th आवरला झाली आहे. शरद पवारने आधी ताकद दिली, रोहित पवार ही फिरले, सगळं झालं. पण शेवटी आढळरावांची जी ताकद आहे ती जरा जादा दिसून आली. त्यामुळे तसे द्विधा मनस्थिती दिसते सगळ्यांची. पण मला तर वाटतं त्या ठिकाणी घासून तर का विना आढळराव येण्याची शक्यता वाटते. आणि कोल्हे मतदानापूर्वी आघाडीवर होते. असू दे, आपण पाहू. पण आत्ताची परिस्थिती विश्लेषण करणं योग्य वाटतं मला. शिरूरनंतर मावळमध्ये गेल्यानंतर तिथं श्रीरंग बारणेस त्या ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत. कारण मला नाही वाटत आहे वाघेरेंची फार काही मतदान ओढण्याची जी क्षमता, म्हणजे काँग्रेसची सीट आहे ती, तिथं श्रीरंग बारणे आघाडीवर वाटत आहेत आता मतदान ज्या पद्धतीनं झालं ते बघता. मग आपण त्याच्यानंतर नगरकडे गेलो तर तिथं जे वातावरण झालेलं होतं की लंके, शरद पवारांची सीट आहे ती, निलेश लंके हे निवडून आल्याच जमा आहेत, हे जे आधी बोललं जात होतं मतदानापूर्वी, सुजय विखे खूप मागं पडलेत असं तसं राजकारण. पण आत्ता जसं मतदान झालं आणि विखे पाटलांची जी परंपरा, त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे वडील आणि त्यांनी केलेली कामं, मग ती सहकारी संस्थांना असतील, शेतकऱ्यांची कामं असतील, बेरोजगारांची, त्यांनी केलेली कामं ह्याला नक्की पोचपावती त्या ठिकाणी मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही मतदान झाल्यानंतर. आणि निलेश लंके बऱ्यापैकी घासून आहेत, परंतु सुजयना यश मिळायला काही अडचण आहे असं दिसत नाही. असं त्याच्यानंतर आपण जळगावकडे गेलं तर जळगावला तर परिस्थिती बघतोयच आपण. जळगाव आणि रावेर दोन्हीकडे बघितलं तर खडसेने ऐनवेळेला जी भूमिका बदलली त्यामुळं रावेरची पण सीट बऱ्यापैकी त्यांची लागण्याची शक्यता आहे. खडसे भाजपमध्ये गेलेत पण अजून अधिकृत तर काय नाही दिसत आहे. पण माझा प्रवेश आहे, मी भाजपमध्ये आहे म्हणतात ती. आणि त्या ठिकाणी जळगाव आणि रावेर या ठिकाणी दोन्ही जर का बघितलं तर स्मिता वाघ या जळगावला आहेत, त्या आघाडीवर आत्ता तिथं तर वाटतं आहे मला. मतदान सगळं बघितल्यानंतर मतदानाची पूर्वीची अवस्थाही तीच होती आणि आत्ताची अवस्थाही तीच आहे. आणि त्याच्यानंतर रावेरची सीट आहे. रावेर म्हटल्यानंतर मला वाटतं आहे रावेरची सीट आहे
रक्षा खडसे ह्याच्या मागं एकनाथ खडसे गेल्यामुळं श्रीराम पाटलांचं काही तिथं येईल असं मला तर काही वाटत नाही. आणि तिथं श्रीराम पाटील पराभूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबादला खैरे, भुमरे आणि MIMचे इम्तियाज जलील ह्यांच्यात लढत आहे. MIMला लॉटरी लागेल म्हणतात, पण उबाटाची खैरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सभा तिथल्या बघितला, तिथला प्रतिसाद बघितला तर नक्कीच खैरे तिथं निवडून येण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना ती सीट मिळण्याची शक्यता आहे. जालनाला दानवे केंद्रीय मंत्री आहेत, पण तिथं मराठा स्पिरिट, कारण ते केंद्र होतं. आणि जरांगे पाटलांचा तिथला वर्चस्मा बघितला तर दानवेंनासुद्धा फाईट द्यावी लागते त्या ठिकाणी. आणि दानवेंना कदाचित कल्याणराव काळे, त्यांनी फार तुल्यबळ लढत आधी झालेली होती, आठवून बघा. तर कल्याण काळेसुद्धा त्यांना पराभूत करू शकतात अशी अवस्था आहे. पण नक्की दानवेंचं आणि काळेंचं काही सांगता येत नाही. परंतु मतदान आत्ता बघितल्यानंतर तुल्यबळ मतदान झालेलं आहे हे काळेंचे समर्थकही सांगतात. आणि दानवेंना अडचणीचं ठरू शकतं. बीडमध्ये सुद्धा मुंडे, पंकजाताई, तिथली जाती समीकरणं तर एवढी वेगळी झालेली आहेत आत्ता. मराठा, मुस्लिम आणि दलित. मुस्लिम 2.5 लाख आहेत, मराठा तिथं 6 लाखाच्या आसपास मतदान आहे आणि दलित पण 2.5 लाखाच्या आसपास आहेत. ही एकत्रीकरण झालं तर 11 लाखाच्या आसपास मतदान होते ते. पण मतदान होणार 60% धरलं तर ते कमी होईल. पण ही एकत्र झाली तर ही बंजारा समाज आणि OBC ही साधारण ती एक 4 लाख बंजारा धरली तरी ती एक 3.5 लाख धरा त्याच्यातनं OBC. परंतु असं जर का जाती समीकरण आणि मराठ्यांनी जर का जरांगे पाटलांचं ऐकलं आणि सत्ताधाऱ्यांना पाडा असाच आदेश असेल तर पंकजा मुंडेंना सुद्धा काही सोपी निवडणूक तिथं नाही ही आत्ताची. आणि मतदान बघितल्यानंतर तसंच वाटते, कारण मुस्लिम समाजानं भरभरून मतदान त्या ठिकाणी बाहेर येऊन सकाळपासून केलेलं दिसतंय. म्हणजे असे हे नंदुरबारचं पण आहे, हिना गावित तिथं निवडून येणार आहेत. एकतर्फी वाटत नाही आहे तरीसुद्धा, कारण महाविकास आघाडीचं ते सुप्त लाट आहे असं म्हणतात. पण मतदानात आत्ता बघितलं तर हिना गावितनी चांगलं दिसतंय मतदान त्यांना. आणि सदाशिव लोखंडे आणि वाघचौरे ही जी शिर्डीतली आहे, शिंदे वर्सेस ठाकरे अशी ती निवडणूक आहे. आणि त्याच्यात वाघचौरे हे अनुभवी आहेत. आणि फक्त तिथं जे वंचितनं जी दिलेली आहे उत्कर्षा रूपवते, ही सुद्धा ह्या दोघांच्या भांडणात निवडून, आणि ती किती मतं घेईल ह्याच्यातलं कोण निवडून येते बघता बघता तीच निवडून येईल असं वाटतंय. कारण मतदान ज्या पद्धतीनं झालं आहे तर तिथं वाघचौरे पहिला 1 नंबर म्हणतो आपण, परंतु ही रूपवती कुणाची मतं खाईल त्याच्यावर त्यामुळं तिथलं नक्की काही सांगता येत नाही. अशी आत्ताच्या मतदान झाल्यानंतरची अवस्था आहे. आज इथंच थांबू, उद्या पुन्हा भेटू.